मर्मबंधातली ठेवही, ज्यामध्ये सवेश नाट्यसंगीत आपल्यासमोर सादर केलं जाणार आहे. तुम्ही यापुढे आणि मी नितीन सर तुम्हालाही पुढे निमंत्रित करते. नितीन कोरगावकर, ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम इथे करू शकलो आहोत. या कार्यक्रमाचे निर्माते नितीन कोरगावकर, मर्मबंधातली ठेवही, त्यांच्या सहभागातनं आपण हा कार्यक्रम करतो आहोत. त्यांचा सन्मान करायची विनंती मी अनिल सामंत सरांना करते. या संमेलनाच्या निमित्ताने जी आपण एकत्रित समिती तयार केलेली आहे, त्या समितीचे सरचिटणीस म्हणून अनिल सामंत सरांकडे जबाबदारी आहे आणि त्या नात्याने सर इथे कलाकारांचा सन्मान करतायत. अर्थात हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे, सर्व कलाकार सहभागी आहेत. त्यांचा प्रातिनिधिक रूपामध्ये आपण इथे नितीन कोरगावकर सरांच्या रूपामध्ये सन्मान करतो आहोत. सरचिटणीस अनिल सामंत सर हा नितीन कोरगावकर सरांचा सन्मान करतील. आभारी आहे. दोनही मान्यवरांचे मनापासून आभार मानत नेहा उपाध्ये हिच्याकडे मी पुढच्या निवेदनाची सूत्र सोपवते आहे, जी मर्मबंधातली ठेव उलगडण्यासाठी आपल्याला जिच्या निवेदनाचा सहज सुंदर उपयोग होईल अशा नेहाकडे मी पुढची सूत्र सुपूर्द करते आणि सर्व कलाकारांना विनंती करते, आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. गेलीच. अहो, मी कित्येकदा सांगितले, मला सांगा, मांडवीच्या किनारी पुन्हा पुन्हा का 21वे जागतिक मराठी संमेलन होते? या मांडवीच्या किनारी आपण सर्वांनी पर्यटक बघितले, नववर्ष बघितलं, सगळं काही बघितलं, पण मराठी संमेलन पुन्हा पुन्हा बघायची संधी मिळणार आहे का? पण हे अहो कुठल्या तरी नाटकाला निघून गेले. ध्यानी मनी सदा सर्वदा नुसते नाटक नाटक नाटक. अजून खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना. अजून खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना. नाटक झाले जन्माचे हे, नाटक झाले जन्माचे, परी का हो येईना, परी का हो येईना, परी का हो येईना. अजून खुळा नाद पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना, पुरेसा कैसा होईना. अहो, यानं कित्येकदा सांगितले, त्या नाटकात जाण्यापेक्षा इथे संमेलनास यावे. पण हे मेले नवरे, एकदा का नाटक सुरू झालं, तबल्याची मनधरणी झाली, ऑर्गनचा सूर लागला आणि त्या पडद्याच्या फटीमधून पात्रांची हालचाल दिसायला लागली की प्रत्यक्ष ब्रह्मदेव काय प्रेयसीने जरी बोलवले तरी ते उठणार नाहीत, असे हे मेले नवरे. तरी त्या स्वयंवरातल्या रुक्मिणीस मी फार सांगत असते, हो सारखी सांगत असते, अगं नुसते नाथ हा माझा म्हणत राहू नकोस. एकदा का गळ्यात माळ पडली की हे नाथ नाही, ध्यान तुझ्याकडे देणार नाहीत, असे हे ध्यान. पण तरीही खाडीलकरांची रुक्मिणी सारखी गात असते, नाथ हा माझा. दादा, ते आले ना, पाहिलं नाहीस का? ते आले ना, सामोर नको का जायला? दादा, ते आले ना. अगो बाई, शिशुपाल महाराजही इथंच. पण दादा, ते आले ना, सामोर नको का जायला? दादा, अहो दादा, अहो थांबा थांबा. गो बाई, हे काय? मी करायला गेले एक आणि झालं भलतंच. हे गेले त्यांच्या अंगावर धावून. बाबा, अहो बाबा, धावा धावा कोणीतरी. कोणी नाही? मग मी आले हो आपल्या मदतीला. काय माझी मदत कशी घ्याल म्हणता? माझी मदत घ्यायचा आपल्याला आणि मदत करण्याचा मला, दोघांनाही सारखाच हक्क आहे. काय नको म्हणता मदत? हो, नकोच. विश्वाचं सामर्थ्य त्या बाहूत एकवटलंय, मग या अबलेची मदत काय कामाची? पहा पहा कसं दादाला आणि शिशुपालाला जागच्या जागी आपल्या लीलेनं दाबून ठेवलंय.
नाथ माझा एकला नाथ माझा एकला नाथ माझा एकला
नाटकासाठी जन्मच अपुरा पडतो. खर तर मला काही नाटकातले फार कळते असे नाही, पण जेव्हा मी चिडते रुसते तेव्हा हे म्हणतात की नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा. आणि त्यानंतर शाळाच सुरू होते की हे कुठल्या नाटकातलं सांग बरं. सौभद्र. सौभद्र कुणाचं? किर्लोस्करांचं. असं करत करत ही संगीत नाटकांची थोडीफार माहिती मिळाली. तसे ते खाडीलकर म्हणा हे स्वयंवरामधले राजकारणी, पण राजकारणामधून या संगीत नाटकात आले आणि फार सुंदर लिहायला लागले. मी म्हटलं त्यात काय एवढं, राजकारणातही नाटकच आणि इथेही नाटकच, वेगळं कुठलं क्षेत्र बदललं त्यांनी. पण तसं म्हणा इतकी सुंदर संगीत नाटकं लिहिली. आणि तसे हे गोविंद बल्लाळ देवल सुद्धा आधी वकीलच, तिथंही नाटकं करायची आणि इथंही. हे मला म्हणतात तुझ्या जिभेला काही हाड, एवढ्या मोठमोठ्या नाटककारांचा कसा ग अपमान करतेस. पण बाकी गोविंद बल्लाळ देवलांनी फार सुरेख केले हो. वकील होते त्यामुळे तो कायदा त्यांनी नाटकात आणला की बालविवाह करू नये. संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ सुद्धा अगदी सुंदर नाटक हो. खर तर नवरा बायकोंची भांडणं हा विषय एवढा मोठा आहे की कितीही नाटकं होती. तसे हे जोडप्यांनीच बघायचे आणि जोडीनेच बघायचे नाटक संगीत संशय कल्लोळ. आणि इतकं सुरेख आहे म्हणा. फाल्गुनराव, अश्विनराव, रेवती, कृत्तिका, कशी सारी नक्षत्रांची नावं दिली आहेत पात्रांना. हे मला सांगायचे की कुठला तरी म्हणे जर्मन नाटक, जर्मनीमधनं इंग्लिश मध्ये त्याचं रूपांतर केलं आणि इंग्लिश मधलं नाटक आपल्या मराठी भाषेमध्ये आलं. ऐकताना मात्र वाटत नाही हो की हे कुठलं तरी जर्मन का इंग्लिश भाषेतलं नाटक आहे. इतकं देवलांनी त्याचं मराठीकरण केलं. त्यातलंच एखादं ऐकूया. शुभांगी करहा करी धरिला 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 शुभांगी सुदिनी रमा कांता समोरी करहा करी धरिला शुभांगी सुदिनी रमा कांता समोरी करहा करी धरिला शुभांगी. सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा मत स्वामिनी
स्वामिनी तू सुखदा सदा मत स्वामिनी तू गृहसंपदा उपभोगी सारी कर हा करी धरिला शुभांगी शुभांगी कर हा करी धरिला शुभांगी कर हा करी शुभांगी शुभांगी कर हा करी सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा सुखदा सदा सुखदा सदा सुखदा सदा मत स्वामिनी तू सुखदा सदा मत स्वामिनी तू गृहसंपदा उपभोगी सारी गृहसंपदा उपभोगी सारी कर हा करी धरिला शुभांगी कर हा करी धरिला शुभांगी
सुदिनी रमा कांता समोरी सुदिनी रमा कांता समोरी कर हा करी हरिता शुभांगी कर हा करी कर हा करी कर हा करी पुन्हा एकदा मागे जाताना पुन्हा एकदा संगीत स्वयंवर. सुजन कसा मन चोरी एकला नयनाला इतकी गाजलेली नाट्यगीतं. त्यापैकी सुजन कसा मन चोरी खरं तर होती एक बंदिश. त्या बंदिशीला केलं नाट्यगीत. भास्कर बुवा बखले यांची खरी कमालच आहे. एकदा भास्कर बुवा बखले आणि त्यांचे मित्र पंजाबला गेले होते. पंजाबचा दौरा सुरू होता आणि दौऱ्यात एक पंजाबी गाणं ऐकलं. पुणे ते पंजाब पर्यंत गेले आणि पुन्हा पुण्यात येताना पंजाब ते पुणे त्यांनी ते गाणं गायला सुरुवात केली. एवढा मोठा प्रवास आणि त्यात सारखं एकच गाणं. तेव्हा भास्कर बुवा बखले यांना वाटलं की हे गाणं घ्यावं आणि ते पंजाबी गाणं अस्सल मराठी संगीत नाटकामध्ये आलं. पण कसं? एकला नयनाला हो. संगीत स्वयंवरामधली रुक्मिणी गायला लागली एक पंजाबी गाणं, पण शब्द होते मराठी आणि सूर होते भास्कर बुवा बखले यांचे. आई, तू मला मगाशी काय सांगत होतीस ग? काय? स्वयंवराच्या वेळी इतके दागिने घालू नको म्हणतेस? पण का? काय? मला दृष्ट लागेल. अगं आई, पण मी अगदी थोडेच दागिने घातले. नाहीच म्हटले तरी चालेल. नेहमी इतके देखील घातले नाही. दृष्ट लागेल. अगं आई, तुला आपलं वाटतं मी सर्वाहून सुंदर आहे म्हणून. पण खरं सांगू का आई, तो नंदकुमार मंडपात आल्यावर माझ्याकडे कोणी देखील पाहणार नाही. सगळ्यांची दृष्टी त्या रम्य मूर्तीवर खेळून राहील अगं. आणि अगं मला दृष्ट लागायला कोणाला दृष्टच शिल्लक राहणार नाही. अगं आज सकाळी एकला नयनाला एकला नयनाला एकला नयनाला एकला नयनाला एकला एकला नयनाला विषय तो झाला एकला नयनाला विषय तो झाला एकला नयनाला
विषय तो झाला एकला नयनाला विषय तो झाला एकला अवयव सगळे नयनी समले 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 अवयव सगळे अवयव सगळे अवयव सगळे अवयव सगळे अवयव सगळे नयनी समले अवयव सगळे अवयव सगळे नयनी समले अवयव सगळे नयनी समले अवयव सगळे नयनी समले अवयव सगळे नयनी समले यदुवर दिसता मजला यदुवर दिसता मजला यदुवर दिसता यदुवर दिसता यदुवर दिसता मजला एकला नयनाला विषय तो झाला एकला नयनाला विषय तो झाला एकला नयनाला एकला नयनाला एकला नयनाला एकला एकला नयनाला विषय तो झाला एकला नयनाला विषय तो झाला एकला भास्कर बुवांचे संगीतच असे होते. आपल्या गोमंतकामधलेच सुपुत्र मास्टर दीनानाथांनी खापरुमाम पर्वतकरांच्या घरी जावं आणि तिथल्या सगळ्या भिंतींवरती इतका अलगद हात फिरवावा आणि खापरुमाम पर्वतकरांनी विचारावं, दीनांना ही दीना काय करतात? आणि मास्टर दीनानाथांनी सांगावं की अहो तुमच्या या भिंतींनी भास्कर बुवांचं गाणं ऐकलंय, ते मी ऐकू शकलो नाही, मी त्यांच्याकडून शिकू शकलो नाही, म्हणून आज या भिंतींवरनं हात फिरवतो. भास्कर बुवांनी अगदी लहान वयातच घर सोडलं होतं की भास्कर बुवा बखले झाल्याशिवाय पुन्हा काही घरी येणार नाही. अगदी कीर्तनकाराच्या मागे झांजेला उभं राहता राहता भास्कर बुवा बखले झाले. आणि त्यांच्याच या संगीताचा वारसा पुढे नेणारे म्हणजे पंडित गोविंदराव टेंबे.
त्यांनीच संगीत दिलेलं पुढचं हे नाटक. आणि आपल्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी यामध्ये धैर्यधराची भूमिका साकारली. इतकी सुंदर साकारली ना की एकदा ग्वाल्हेरच्या नाट्यप्रयोगामध्ये समोर बसलेला एक नागपूरचा सुद्धा एक भैया उभा राहिला. आपल्या हातातला चांदीचा दंड त्यांनी मास्टर दीनानाथांच्या हातात दिला आणि मास्टर दीनानाथांनी तो दंड धरून दंडधर धैर्यधर त्या संपूर्ण नाटकामध्ये साकार केला. संगीत मानापमान. मास्टर त्याचबरोबर गोविंदराव टेंबे यांचं सुंदर संगीत असलेलं संगीत मानापमान हे नाटक, त्यामधलं युवती मना आपण आता ऐकणार आहोत. मॉनिटर मातसो वॉल्यूम दी. वनमाले, आता तू आपल्या घरी जाऊन शांतपणे झोपून जा, कारण ती पहाऱ्याची चौकी मी ह्या बागेतच आणतोय. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. 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 रण भजना संसारी असे अमन मी केले. रण भजना संसारी असे अमन मी केले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे. रमणी मन हौसानर रमणी मन हौसानर रमणी मन हौसानर रमणी मन हौसानर साहस सरसी रमवी. शूरतोची विजयतोची शूरतोची विजयतोची हे शुभ यश मज आले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे. झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे
युवती मनाता रुडण रुचिर प्रेम से रमणी मन हौसान रमणी मन 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 रमणी
विजय तोची शूर तोची शूर तोची शूर तोची शूर तोची विजय तोची शूर तोची विजय तोची हे शुभ यश मजाले युवती मनात ऋण रण रुचिर प्रेम से झाले युवती मनात ऋण रण रुचिर प्रेम से झाले युवती मना युवती मना युवती मना. किती सुंदर. बघितलं, इतका सुंदर कार्यक्रम सुरू आहे, पण हे आलेत का बघा. ना मला काही नाटकाला घेऊन गेले, ना माझ्या बरोबर कार्यक्रमाला आले. खरं सांगू का, या नवरा बायकोच्या भांडणामध्ये चूक कुणाची असते सांगा बरं? शेवटी नवऱ्यांचीच. आता हे माझं नाही बरं, आता ह्यांचंच घ्या. सत्यभामा आणि रुक्मिणी दोघी आहेत, पण कृष्णाला काही गरज होती का एकच पारिजातकाचं झाड घेऊन यायची? विद्याधर गोखलेंनी तोच विषय निवडला. एवढा मोठा विषय नवरा बायकोचं भांडण की अगदी मोठं संगीत नाटक झालं त्यावरती. संगीत सुवर्ण तुला. विद्याधर गोखले तसं बहुआयामी व्यक्तिमत्व हो. स्वतः संसदपटू, स्वतः पत्रकार, ते स्वतः नाटककार, गीतकार, काय म्हणून विचारू नका. आचार्य आत्रेनंतर महाराष्ट्राला लोटपोट कुणी हसवलं असेल तर विद्याधर गोखलेंनी. मला हे म्हणाले की संगीत सुवर्ण तुला हा कुठून विषय मिळाला माहितीये का? म्हटलं कुठून? म्हणाले हरिविजय ग्रंथातून घेतलाय त्यांनी हा विषय, पौराणिक विषय आहे. मी म्हटलं छे, पौराणिक विषय असू द्या तिथेच, रोजची घरातली भांडणं आहेत नवरा बायकोंची. काही का असे ना, संगीत सुवर्ण तुला नाटक आहे मोठं सुंदर. आणि विद्याधर गोखले आणि त्याचबरोबर आपल्या गोमंतकी यांचा त्यामध्ये सूर सुद्धा आहे. स्वतः नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार, प्रसाद सावकार. विद्याधर गोखले आणि गोमंतकी यांचं नातं तसं मुळी जुनच आहे म्हणा. जय जय गौरी शंकर हे त्यातलंच एक. पण आता संगीत सुवर्ण तुला मधलंच आपण नाट्यगीत ऐकूया. चला. अगं बाई, हट्टावरून बरी आठवण झाली. अहो कशाची म्हणजे काय, पारिजातकाची. देवेंद्राशी युद्ध करून मोठा पराक्रम गाजवून यदुनाथ माझ्यासाठी घेऊन आले तो पारिजातक. मुनिवर्य पहा, पहा कसा बहरला आहे, पहा पहा. पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला अंगणी. बहरत याला काय माझिया, बहरत याला, बहरत याला, बहरत याला, बहरत याला, बहरत याला काय माझिया प्रीतीचा आला. अंगणी पारिजात फुलला अंगणी, पारिजात फुलला. पारिजात फुलला
पारिजात फुलला धुंद मधुर हा गंध पसरला धुंद मधुर हा धुंद मधुर हा धुंद मधुर हा धुंद मधुर हा गंध पसरला धुंद मधुर हा धुंद मधुर हा धुंद मधुर हा धुंद मधुर हा गंध पसरला धुंद मधुर हा गंध पसरला गमले मजला मुकुंद हसला 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 सहवासातुर 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 मदीय मनाचा कणकण मोहरला अंगणी पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला अंगणी बहरत याला काय माझिया बहरत याला काय माझिया बहरत याला काय माझिया प्रीतीचा आला अंगणी पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला पारिजात फुलला पारिजात फुलला वाह. संगीत सौभद्रानंतर त्याच परंपरेतलं काहीतरी लिहावं असं विद्याधर गोखलेंना वाटलं आणि त्यांनी संगीत सुवर्ण तुला हे नाटक लिहिलं. पुन्हा एकदा आपण संगीत स्वयंवरकडे वळणार आहोत खरं. त्यामध्ये मास्टर दीनानाथांनी भूमिका साकारली आणि त्याचबरोबर बालगंधर्वांनी इतकी सुंदर भूमिका साकारली की बालगंधर्व म्हणजे अजातशत्रू. अगदी भारतामध्ये कुठेही चला सगळ्या घराण्यांना जे अत्यंत आवडीचे असे लोकप्रिय म्हणजे बालगंधर्व. सगळ्या घराण्यांना आपलेसे वाटायचे आणि बालगंधर्वांनाही सगळी घराणी आपलीशी वाटायची असे बालगंधर्व. रतीचे जया रूप लावण्य भासे कुलस्त्री जैसे हास्य ओठात शोभे सुधे सारखे जयांचे स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आता न होणे असे बालगंधर्व आणि त्यांनी गायलेलं हे सुंदर गाणं आपण हर्षाकडून ऐकूया. मग बाई यालाच म्हणावं पुरुष श्रेष्ठ. असा पुरुष श्रेष्ठ सोडून त्या शिशुपालाच्या गळ्यात माळ कोण बरं घालेल? महाराज, आपण या वर्षी सर्व ठिकाणी सर्व काळी विजयी व्हाल आणि माझ्या दादाच्या देखत मी आपला पुरुषोत्तम या नावाने जय जयकार करून आपल्याच गळ्यात माळ घालेन. नरवर कृष्णा समान
नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान घेत से जन्मा घेत से जन्मा भाग्य उदले भाग्य उदले भाग्य उदले भाग्य उदले भाग्य उदले शिकवी सुकर्मा नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान बहुत नृपती ते आले गेले बहुत नृपती ते आले
रसिक हो, इतका वेळ हा सुंदर कार्यक्रम संगीत नाटकांमधल्या विविध नाट्यगीतांचा आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमाचं सुंदर नाव मर्मबंधातली ठेव. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं एखादं नाटक असतं की ते मर्मबंधातली ठेवच असतं आणि नाट्यगीतही मर्मबंधातली ठेव असतात. त्याला काही आठवणी जोडलेल्या असतात आणि आपला गोमंतक तर असा आहे की संगीत नाटक आणि नाटककारांनी आणि त्याचबरोबर रंगमंचावरती काम करणाऱ्या कलाकारांनी तो समृद्ध आहे. सुधा मूर्ती यांचं सुंदर वाक्य आहे की हुबळीसारख्या गावामध्ये एखादा दगड फेकून मारला तर तो एखादा शास्त्रीय गायक तरी निघेल, नाही तर एखादा इंजिनियर तरी असेल. पण आपल्या गोमंतकामध्ये जर असाच आपण एखादा दगड उचलला आणि फेकून मारला तर तो माणूस ज्याला लागेल तो एखादा भजनी कलाकार तरी असेल, नाही तर नाटकात एकदा तरी रंग फासून रंगमंचावरती चढलेला कलाकार तरी असेल. आणि म्हणून आजच्या या मांडवीच्या किनारी दर्या संगमावरती 21व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मर्मबंधातली ठेव ही नाट्यगीतं आपण वेगवेगळी ऐकली आणि यानंतरचं शेवटचं नाट्यगीत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी एकदा सगळ्या कलाकारांना रंगमंचावरती आमंत्रित करते. आज सुंदर गाणी नाट्यगीतं ज्यांनी आपल्याला ऐकवली त्या गोमंतकामधल्या नामवंत अशा गायिका आहेत. अनेक कार्यक्रमामधून गाणी आपण ऐकलेली आहेत. हर्षा गणपुले, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. युगा सांबारी, खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि त्याचबरोबर शेवटचं नाट्यगीत आपण ज्याच्याकडून ऐकणार आहोत, सारेगमप मध्ये गोमंतकाचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणारा ऋषिकेश ढवळीकर. ऑर्गनची साथ करतायत श्रीयुत शिवानंद दाभोळकर. तबल्याची साथ करतायत श्रीयुत नितीन कोरगावकर. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण देऊयात. आणि यानंतर ही मर्मबंधातली ठेव आणि हे शब्द तुम्ही सगळे बरोबर घेऊन जाणार आहात, त्यामुळे त्यानंतर काही पुन्हा बोलावं असं मला वाटणार नाही. त्यामुळे ऋषिकेशकडून मर्मबंधातली ठेव या कार्यक्रमाची सांगता त्याच नाट्यगीताने. हा कार्यक्रम जो निर्मिलेला आहे आणि ही संपूर्ण संकल्पना ज्यांची आहे श्रीयुत नितीन कोरगावकर यांचं स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा इथं सन्मान करूया. मी विनंती करते श्रीयुत मंगेश काळे यांना की त्यांनी स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर ऐकूया ऋषिकेशला मर्मबंधातली ठेव. मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव बंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही.
पुजिलीन लोभियानी हा मकरंद ठेवा लुटण्यासी आला मकरंद ठेवा लुटण्यासी आला पांधी जीवाला सुखाच्या मनी पांधी जीवाला सुखाच्या मनी मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही बंधातली ठेवही हृदया पुजिलीन लोभियानी हा हृदया पुजिलीन हृदया पुजिलीन लोभियानी हा हृदया पुजिलीन लोभियानी हा हृदया पुजिलीन हृदया पुजिलीन हृदया पुजिलीन हृदया पुजिलीन
आनंद ठेवा लुटण्यास याला बांधी जीवाला सुखाच्या मनी बांधी जीवाला सुखाच्या मनी जीव बंधातली ठेवही मर्म बंधातली ठेवही प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव बंधातली ठेवही मर्म बंधातली मर्म बंधातली मर्म बंधातली ठेवही